महाराष्ट्र राज्याला प्रगतीच्या वाटेवर ठेवण्याचे काम आपले सरकार करत आहे. राज्यातील जनतेच्या हिताचे अनेक निर्णय सरकार घेत असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. केंद्र आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या अनेक कल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान अधिक सुखकर करत असतात. याच हेतूने आपले सरकार देखील काम करत आहे. येत्या काळात शासनाची प्रत्येक योजना जनसामान्याच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे सरकारचे ध्येय आहे. नमस्कार सर्व बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक डॉक्टर हेमंत पाटील. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल कृषी सेवावर. तर आपण महाराष्ट्र राज्याच्या विविध लोककल्याणकारी योजना आपण 3 भागामध्ये बघत आहोत. पहिल्या भागामध्ये आपण विशेष अर्थसहाय्य तसंच आवास व आरोग्य याच्यावर आपण विस्तृत असं आपणास मार्गदर्शन केलं आणि तो व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर कृषी सेवावर तो अपलोड देखील केलेला आहे. आज आपण दुसरा भाग म्हणजे राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना भाग 2 मध्ये आपण 3 परत मुख्य घटकांवर म्हणजे 3 हेडखाली आपण त्याचं विस्तृत आपणास मार्गदर्शन करणार आहे. त्यात मुख्यत्वे करून कृषी व पशुपालन, महिला व बाल विकास आणि रोजगार व स्वरोजगार यांच्यावर मी आपणास सविस्तर असं मार्गदर्शन करणार आहे. तरी सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे आपणास या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिक सुलभ व सोपे होईल. तर सर्वात पहिली आपली कल्याणकारी योजना आहे आपली या हेडमधली कृषी व पशुपालन. आता आपल्या देशात जर बघितलं तर कृषी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि पशुपालन कृषीसोबत आपले बरेच काही शेतकरी बंधू हे करतात. मग त्या सरकारने पहिली योजना जाहीर केली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. आता ही पीक विमा योजना दर सीझनला जनरली हे डिक्लेअर होते आणि ते आपल्या न्यूजपेपरमध्ये देखील आउट होते. त्या न्यूजपेपरच्या सर्व गोष्टी आपण बघून यात आपले जवळपास त्यांनी आता बघितलं आपण तर तृणधान्य, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, कडधान्य, तूर, मूग, उडीद इत्यादी जवळपास 14 पिके त्यांनी याच्यात समाविष्ट केले सरकारने. आणि त्यात जर बघितलं आपण तर रब्बी कांदा देखील त्यात नवीन समाविष्ट करण्यात आला आहे जो नगदी पिकामध्ये आहे. तसंच हरभरा आणि उन्हाळी भुईमूग आणि आता नवीन गहू देखील त्यात तो ॲड करण्यात आला आहे. तरी सर्वांनी आपल्या पिकाचा इन्शुरन्स म्हणजे ज्याला म्हणतो आपण पीक विमा करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आजकाल तर अत्यंत चांगलं झालं आहे की फक्त 1 रुपयावर आपल्याला पीक विमा हा काढता येतो. म्हणून सर्वांनी पीक विम्याच्या ॲपवर जाऊन सर्वांनी लवकरात लवकर पीक विम्याचा फायदा हा घ्यायचा आहे. कारण की नैसर्गिक आपत्ती कधी केव्हा कशी येईल हे सांगून येत नाही. म्हणून माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती राहील की आपण सर्वांनी आपल्या पिकाचा विमा करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी योजना आहे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना, ज्याला म्हणतो आपण PM किसान केंद्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. म्हणजे केंद्र शासनाची पण आहे आणि राज्य शासनाची पण आहे. याचा उद्देश एकच आहे की 2019 पासून ही योजना ही सुरू झालेली आहे. यात शेतकरी कुटुंबास 2000 प्रति हप्ता म्हणजे पूर्ण वर्षाचे एकूण त्यांनी 3 हप्ते केलेले आहेत. म्हणजे 2000, 2000 आणि 2000 असे एकूण एका वर्षामध्ये आपणास 6000 लाभ हे केंद्र सरकार देईल आणि 6000 लाभ हे आपल्याला राज्य शासन देईल. आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जे इलिजिबल असतील त्यांच्या अकाउंटमध्ये मागच्याच महिन्यामध्ये आपल्या यवतमाळमध्ये मोठी सभा झाली आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची. त्यात त्यांनी आपल्याला हप्ता हा सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये तो टाकून दिलेला आहे. ह्या हप्त्यासाठी बघितलं तर जर आपण अजूनपर्यंत कोणी लाभ घेतला नसेल तर stppmkisan.government.in या ठिकाणी आपण अर्ज करू शकतात. यासाठी तुम्हाला पात्रता बघितली तर वैध शेत जमीन धारण करणारे शेतकरी कुटुंब यासाठी तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. म्हणून तुम्ही सर्वांनी याच्यामध्ये अर्ज करू शकता सर्वांनी, जेणेकरून आपल्याला 2,000 रुपये म्हणजे वर्षाचे 12,000 तुम्हाला तुमच्या शेतकरी सन्मानासाठी मिळू शकतात.
त्यानंतर महा-डी-बी-टी शेतकरी योजनेअंतर्गत मागेल त्याला शेततळा योजना. आता ही शेततळे म्हणजे फार्म पॉंड योजनेविषयी आपण अत्यंत चांगला व्हिडिओ माझ्या म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनल कृषी सेवावर आपण अपलोड केला आहे. आपण जर तो आतापर्यंत बघितला नसेल तर कृपा बघा. म्हणजे अगोदर तर 90% सबसिडी होती, पण आता 100% तुम्हाला मागेल त्याला शेततळे या योजनेकडे तुम्हाला ते सबसिडी मिळत असते. यात ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन म्हणजे आकारमानानुसार तुम्हाला किंवा त्याचं आस्तरीकरण करायचं असेल तर देखील तुम्हाला त्याचं चांगल्या पद्धतीने तुम्हाला अनुदान मिळतं. त्यासाठी तुम्हाला 7/12, 8 बँक पासबुक, आधार कार्ड, आधार लिंकिंग असणारा मोबाईल, एक शहरात तुम्हाला डॉक्युमेंट हे लागणार आहेत. त्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा कृषी विभागाच्या कुठल्या पण विभागामध्ये तसेच त्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला भेट देऊन तुम्ही तो अर्ज हा भरू शकतात किंवा महा-डी-बी-टी पोर्टलवर देखील तुम्ही तो भरू शकता जनरली तुमचा अर्ज. त्यानंतर मनरेगा ज्याला म्हणतो आपण महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, ही देखील एक चांगली योजना आहे. यात जर बघितलं आपण तर वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर बांधावर पडीक किंवा जमिनीवर फळबाग लागवड करण्यासाठी या योजनेअंतर्गत तुम्हाला दिलं जातं. यात लाभार्थी जर बघितलं आपण तुम्हाला जॉब कार्ड काढावं लागेल. त्या जॉब कार्डसाठी तुम्ही ST, ST, VJNT, BPL इथे लाभार्थी असाल तर तुम्हाला 0.05 ते 2 हेक्टर प्रति लाभार्थी तुम्हाला क्षेत्र मर्यादा ही मिळू शकते. यात जवळपास सर्वच पिकं त्यांनी कव्हर केले आहेत. म्हणजे आंबा, काजू, चिकू, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू एक्सेट्रा. फुलझाडामध्ये देखील त्यांनी केलेले आहेत. ते देखील तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला त्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीने हा फायदा होऊ शकतो. यासाठी देखील तुम्हाला अर्ज, 7/12, बँक पासबुक तसंच आधार कार्ड, जॉब कार्ड तुम्हाला लागेल. आणि अर्ज सादर करत असताना तुम्हाला तुमच्या तालुका कृषी अधिकारी ला किंवा कृषी विभागामध्ये, ग्रामपंचायतमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये देखील तुम्हाला ते मिळू शकतं. आणि शेतकरी बंधूंसाठी अत्यंत एक चांगली योजना आहे विहीर योजना. म्हणजे विहीर खोदण्यासाठी देखील आपल्याला अनुदान मिळते. ते जवळपास 4 लाखापर्यंत आपल्याला अनुदान मिळते मनरेगा अंतर्गत. तर ते सर्वांनी आपल्या क्षेत्रामध्ये जर आपण विहीर खोदली तर विहिरीला आपल्याला जवळपास 4 लाखपर्यंत आपल्याला अनुदान हे मिळू शकतं. म्हणून आपण ते अनुदान घेऊन आपलं जीवनमान सुकर करायचं आहे. तसंच गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान म्हणजे काय, याचं जर बघितलं आपण तर एखाद्या वेळेस रस्ता अपघात होतो, रेल्वे अपघात होतो, पाण्यात बुडून मृत्यू होतो, जंतुनाशक हाताळताना काही विषबाधा होऊ शकते, पाणी भरताना विजेत धक्का लागू शकतो, वीज पडून मृत्यू होऊ शकतो, एखाद्या वेळेस भांडणं झालं तर खून होऊ शकतो, उंचावरून पडून जर आपला अपघात झाला किंवा सर्पदंश, विंचूदंश, नॅक्सलाइट झालेली हत्या, जनावरांच्या खाल्ल्यामुळे झालेले नुकसान किंवा बाळंतपणातील मृत्यू, दंगल इत्यादी कोणत्याही कारणास्तव जर आपला अपघात झाला तर आपल्याला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान अंतर्गत आपणास कमीत कमी 2 लाख रुपये भेटतात जर आपला मृत्यू झाला तर. किंवा 2 डोळे किंवा 2 हात जर आपले किंवा 2 पाय निकामी झाले तर देखील आपल्याला 2 लाख रुपये भेटतात. 1 डोळा, 1 हात किंवा 1 पाय निकामी झाला तर आपल्याला देखील 2 लाख रुपये भेटतात. आणि 1 हात, 1 डोळा आणि 1 पाय निकामी झाला तर आपल्याला 1 लाखपर्यंत आपल्याला त्याचं अनुदान हे मिळू शकतं. त्यासाठी तुम्हाला सिंपल गोष्ट आहे, 7/12 मृत्यूचा दाखला, शेतकऱ्याचे वारस असल्यास म्हणून गाव कामगार तलाठ्याकडील गाव नमुना क्रमांक 6, शेतकऱ्याचा वयाच्या पडताळणी करता शाळा सोडल्याचा दाखला, अपघात स्वरूपास अंतिम विमा प्रस्ताव सादर केल्याचे कागदपत्र हे तुम्हाला द्यायचं आहे. हे देखील तुम्हाला तालुका कृषी अधिकाऱ्याकडे 30 दिवसाच्या आत तुम्हाला ते जमा करणं अत्यंत बंधनकारक आहे. म्हणजे तुम्हाला याचं हे सानुग्रह अनुदान हे मिळू शकतं. तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना त्याला म्हणतो आपण पोकरा योजना, ही देखील अत्यंत चांगली योजना आहे. यात जर बघितलं आपण तर SC कॅटेगरी किंवा ST कॅटेगरी, दिव्यांग असाल, शेतकरी असाल किंवा सर्वसाधारण वय यानुसार आपल्याला त्याचं अनुदान हे मिळत असतं. त्यात 7/12, 8 SC, ST, STचे प्रमाणपत्र, दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र हे आपल्याला मिळू शकतं. यासाठी आपण stpp.dbt.mahapocra.gov.in वर आपण हे अर्ज करू शकता. तर याच्यासाठी तुम्हाला जर बघितलं आपण तर प्रकल्प कार्यक्षेत्र हे सर्व जिल्ह्यांमध्ये आहे. म्हणजे संभाजीनगर असेल, बीड असेल, जालना असेल तर त्या तुम्हाला गावाची यादी देखील तुम्हाला मिळून जाईल तुमच्या जिल्हा स्तरावर. तर तुम्ही जवळपास पूर्ण खारपण पट्ट्यातील जवळपास 932 गाव याच्यामध्ये त्यांनी समाविष्ट केलेले आहेत. ही तर जनरल तुम्हाला त्यांनी दिली फ्लो चार्ट, कशापर्यंत तुम्हाला तो अर्ज सादर हा करायचा आहे ऑनलाईन पोर्टलवर जाऊन. मग तुमचा तो अर्ज सादर झाला तर तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला ते अनुदान हे मिळू शकतं.
किंवा दुसरी एक योजना आहे आपल्या सर्व बंधू आणि भगिनींसाठी, मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना, जी 100% पुरस्कृत आहे. जे आपण भाग 1 मध्ये देखील आपण डिटेल डिस्कस केलं आहे. म्हणजे काय, आपलं ॲग्रिकल्चर किंवा ॲग्रिकल्चर प्रोसेस प्रॉडक्ट जर आपण तयार करत असाल, म्हणजे जाम, जेली किंवा इतर प्रॉडक्ट जर आपण तयार करत असाल, तर तुम्हाला 100% अनुदान हे मिळू शकतं. म्हणजे जवळपास जर बघितलं आपण तर 50 लाखापर्यंत कमाल मर्यादा याच्यामध्ये आहे. 50 लाखापर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये कर्ज मिळू शकतं आणि खर्च तुम्हाला 30% पर्यंत तुम्हाला अनुदान मिळू शकतं. म्हणजे 50 लाख कर्ज मिळेल आणि त्याच्यावर तुम्हाला 30% पर्यंत तुम्हाला अनुदान हे मिळू शकतं. यासाठी तुम्हाला अन्न प्रक्रिया जे काही तुम्हाला प्रकल्प असतील त्यासाठी तुम्हाला तो स्थापन करावा लागेल. त्यासाठी फळे, भाजीपाला, मूल्य संवर्धन, नगदी पिके, शीतसाखळी इत्यादी तुम्ही ते बांधू शकतात. आणि त्याचे लाभार्थी बघितलं तर वैयक्तिक शेतकरी म्हणा किंवा सक्षम शेतकरी, बेरोजगार, नवउद्योजक, महिला इत्यादी त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्हा लेवलला जाऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कृषी विभागामध्ये जाऊन किंवा आपल्या जिल्हा परिषदेमध्ये जाऊन तुम्हाला तो अर्ज हा सादर करायचा आहे. तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजना म्हणजे RKVY अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास योजना ही देखील एक चांगली योजना आहे. यात देखील आपण तुमच्या फळांचे म्हणजे ज्याला म्हणतो आपण वेगवेगळ्या प्रकारचं आपलं जर काही जमीन कोरडवाहू असेल, कारण की आपण बघितलं तर 65% ऑफ द एरिया शुड बी कम्स अंडर द रेनफेड सिच्युएशन. मग त्या रेनफेडमध्ये जर असेल तर तुम्ही जनरली त्याच्यामध्ये तुम्हाला अनुदान हे मिळू शकतं. डिपेंड आपण तुमच्या याच्यामध्ये तुम्ही बघा काय काय करू शकतात. फळ प्रकल्प तुम्ही आधारित शेती पद्धती करू शकतात. 7 दूध उत्पादक पशुधन आधारित शेती करू शकतात. ग्रीन हाऊस टाकू शकतात, शेडनेट टाकू शकतात, मुरघास युनिट टाकू शकतात, मधुमक्षिका पालन करू शकतात, काढणी तंत्रज्ञान करू शकतात, गांडूळखत युनिट टाकू शकतात. ही देखील तुम्हाला याच्यामध्ये येऊ शकतात. यासाठी तुम्हाला देखील तालुका कृषी अधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय यांना तुम्हाला भेट देऊन तुम्हाला जनरली याच्यामध्ये अप्लाय करायचा आहे. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही जनरली SC आणि ST लाभार्थ्यांसाठी जनरली ही योजना आहे. यात पण तुम्हाला 1 ते 1.30 लाखपर्यंत तुम्हाला अनुदान हे मिळू शकतं. त्यात नवीन विहीर पॅकेज, नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती पंप संच इत्यादीवर तुम्हाला अनुदान मिळू शकते. यासाठी देखील तुम्हाला कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषदमध्ये जाऊन तुम्हाला त्याचं अनुदान हे घेऊ शकतात. किंवा राज्यस्तरीय भरपूर काही नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजना आहेत. ह्या देखील आपण जिल्हा लेवलला आपल्या कलेक्टरेट ऑफिसला जाऊन या योजनांची पूर्ण माहिती घेऊन आपण त्या योजनांचं आपण त्याच्यामध्ये तुम्हाला घेऊ शकतो. म्हणजे पशुपालनासाठी म्हणा किंवा कृषीसाठी म्हणा, म्हणजे पशुपालन, दूध पालन जे काही तुम्हाला करायचं असेल यासाठी तुम्ही गाई, म्हशी, शेळ्या तसेच बकरी मेंढी इत्यादी तुम्ही पालन करून तुमचं चांगल्या पद्धतीने उत्पन्नही मिळू शकता. यासाठी जर तुम्हाला बघितलं तर राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत जर बघितलं आपण तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने अनुदान भेटतं. तसेच उद्योजकता विकास कार्यक्रम यात पण तुम्हाला अनुदान भेटतं. मग यात जर तुम्हाला बघितलं आपण तर तुम्हाला आपण याच्यावर चांगले 2-3 व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर देखील आपण टाकलेले आहेत, म्हणजे अपलोड केले आहेत. ते देखील तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्हाला सुकर हे होऊ शकतं. तर यासाठी तुम्ही नजीकचा वैद्यकीय दवाखाना किंवा जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या पशुसंवर्धन विभाग याचा तुम्हाला टोल फ्री क्रमांक देखील दिला आहे आपल्या स्क्रीनवर. किंवा त्याची वेबसाईट याच्यावर जाऊन तुम्ही त्याचा फायदा हा घेऊ शकतात. किंवा गोकुळ मिशन अंतर्गत ब्रीड मल्टिप्लिकेशन फार्मची देखील तुम्ही स्थापना करू शकतात. यात देखील तुम्ही समवे, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ, आनंद गुजरात यांच्या अंतर्गत तुम्ही जनरली याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला योजना मिळू शकते. म्हणजे यासाठी जर बघितलं आपण तर उद्योजक असतील, शेतकरी असतील यासाठी तुम्हाला बँकेकडून चांगल्या पद्धतीने कर्ज मिळेल आणि तुम्ही त्याचे फायदा हा घेऊ शकतात. तसंच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही देखील अत्यंत चांगली योजना आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या शेतावर सोलार पॅनल लावून तुमचं पूर्णपणे तुमची बोरिंग असेल किंवा विहीर असेल वगैरे त्याची मोटार ही चालू शकतात. अधिक माहितीसाठी आपण आपल्या तलाठी कार्यालय किंवा जवळचे महावितरण कार्यालय यांना आपण भेट द्यायची आहे. यासाठी तुम्हाला पूर्णपणे त्याच्यामध्ये माहिती देतील. किंवा अर्ज जर आपल्याला करायचा असेल तर www.maha.discom.in/solar/mskvy याच्यावर तुम्ही जाऊन तुमचा अर्ज हा सबमिट करू शकता. तसेच कुसुम सोलार पंप योजना ही देखील एक चांगली योजना आहे. ज्यासाठी तुम्हाला सोलार योजनेवर तुम्हाला पंप तुम्ही चालू शकतात. यासाठी देखील तुम्हाला कुसुम महायोजना याच्यावर देखील आपला एक चांगला व्हिडिओ आहे जो आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे. कुसुम योजनेअंतर्गत हिंदीमध्ये आहे सर्व शेतकरी बंधूंसाठी तो त्याच्या देखील त्याच्यामध्ये घेऊ शकतात. त्या देखील आपण विस्तृत असं मार्गदर्शन आपल्याला केलं आहे.
तसंच गोवर्धन गोवंश सेवा केंद्र म्हणजे हा देखील जो आहे तो कृषी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अंतर्गत हा येणारा चांगला योजना आहे. यात तुम्ही कमीत कमी 50 ते 100 जर जनावरे घेत असाल तर तुम्हाला 15 लाखाचं अनुदान मिळू शकतं. 100-200 जर तुम्ही जनावरे घेत असाल तर तुम्हाला 20 लाखापर्यंत अनुदान मिळेल आणि 200पेक्षा जर तुमच्याकडे जास्त जनावरे असेल तर तुम्हाला 25 लाखापर्यंत तुम्हाला अनुदान मिळू शकतं. ही गोशाळासाठी अनुदान आहे. जर तुम्ही गोशाळा स्थापन करत असाल तर तुम्हाला, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की हिंदू धर्मामध्ये गाईला आपण देवता मानत असतो, म्हणून ही योजना ही जाहीर करण्यात आली आहे. तर हे आहेत सर्व आपल्या कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या योजना. त्यानंतर पुढच्या योजना आहेत आपल्या महिला आणि बाल विकास अंतर्गत येणाऱ्या काही योजना आहेत. त्यात जर बघितलं आपण तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना म्हणजे 0 ते 18 वयातील बालक असतील, अनाथ असतील किंवा काही जन्मठेप झालेले कैदी असतील किंवा कोविड अंतर्गत काही रोगी असतील, दिव्यांग असतील किंवा कौटुंबिक हिंसाचारात अडकलेली काही स्त्रिया असतील किंवा भिक्षेकरी असतील, अशांना याचा तुम्हाला लाभ मिळू शकतो. म्हणजे प्रति बालक 2250 रुपये प्रतिमाह परिपोषण तुम्हाला मिळू शकतं. किंवा स्वयंसेवी संस्था असतील, ज्याला म्हणतो आपण नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, त्याला तुम्हाला 250 रुपये तुम्हाला अनुदानही मिळू शकतं. त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल, कॉन्टॅक्ट करावा लागेल अंगणवाडी सेविकांशी किंवा स्वयंसेवी संस्था किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संस्था तुम्हाला त्याला कॉन्टॅक्ट करून त्याचं मिळू शकतात. तसंच प्रधानमंत्री मातृवंदना योजना हा देखील एक चांगली योजना आहे. यात जर बघितलं आपण तर महिलेला जवळपास 5,000 रुपये तुम्हाला अनुदान मिळू शकतं. यासाठी देखील तुम्हाला सेम अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन तुम्ही याचा अर्ज हा करू शकतात, जेणेकरून तुम्हाला जवळपास 2-3 हप्तेमध्ये तुम्हाला म्हणजे गर्भधारणाच्या वेळेस 1,000 रुपये, गर्भधारणाच्या 6 महिन्यानंतर तुम्हाला 2,000 रुपये आणि मुलाच्या जन्माच्या वेळी तुम्हाला 2,000 रुपये तुम्हाला हप्ता हा मिळू शकतो. तसंच बेबी केअर किट योजना म्हणजे बेबी केअर म्हणजे आपल्या मुलांच्या काळजीसाठी तुम्हाला 2,000 रुपये किमतीच्या बाळाच्या उपयोगातील बेबी केअर किट तुम्हाला देतं. त्यात तुमचं बालकाचे कपडे, टॉवेल, मच्छरदाणी, अंगाला लावायला तेल, ब्लँकेट, प्लास्टिक चटई, शॅम्पू इत्यादी गोष्टी तुम्हाला ते या किट अंतर्गत येत असतं. त्यात तुम्हाला तुमचा फोटो लागेल, आधार कार्ड, पतीचे आधार कार्ड, रेशन कार्ड इत्यादी तुम्हाला लागेल आणि त्यासाठी तुम्हाला आपले सरकार.mahaonline.government.in वर जाऊन तुम्हाला तो अर्ज भरावा लागेल. आता त्यानंतर तिसऱ्या योजना आहेत आपल्या, तिसऱ्या हेडमध्ये आपल्या योजना आहेत रोजगार व स्वयंरोजगार. यासाठी जर बघितलं आपण तर प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य विकास योजना ही आत्ताच लॉन्च झाली, अत्यंत चांगली योजना आहे. यात जे बंधू हे हस्तकलाकार असतील किंवा पारंपरिक व्यवसाय करत असतील त्यांचं सबलीकरण करण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा प्रमाणपत्र व ओळखपत्र तुम्हाला त्याचं लागेल. तुम्हाला ओळखपत्र मिळत जाईल. टूल किट तुम्हाला 15,000 रुपये दिलं जाईल. त्यासाठी तुम्हाला कौशल्य विकास प्रशिक्षण घ्यावं लागेल. मग त्यासाठी तुम्हाला जे काही सामान्य सेवा केंद्र ज्याला म्हणतो आपण कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे सेतू केंद्र जे काय असतील वगैरे त्याच्यात तुम्हाला कॉन्टॅक्ट करून अर्ज भरावा लागेल. मग त्यात तुम्ही सुतार असाल, नौका निर्मितीकार असाल, अस्त्रकार असाल म्हणजे सुवर्णकार असाल, लोहार असाल, हातोडा असाल, जे काही तुम्ही त्या कामगार असाल त्यात तुम्हाला त्याचे सर्व इम्प्लिमेंट 15,000 पर्यंत तुम्हाला ते मिळू शकतात. त्यानंतर प्रधानमंत्री स्वनिधी योजना यात देखील चांगला आहे. ह्या देखील तुम्हाला खेळते भांडवल तुम्हाला मिळेल जवळपास 10,000 रुपये 12 महिन्यासाठी, 20,000 रुपये 18 महिन्यासाठी आणि 50,000 रुपये तुम्हाला 36 महिन्यासाठी मिळू शकतं. यात तुम्ही STPP PM स्वनिधी योजना .mohou.government.in वर तुम्ही अर्ज करू शकतात किंवा आपल्या महानगरपालिका, नगर परिषद, नगरपालिका कार्यालयात तुम्ही जाऊन त्याचा अर्ज करू शकतात. त्यानंतर प्रधानमंत्री मुद्रा योजना यात देखील तुम्हाला मुद्रा योजना ज्याला म्हणतो मुद्रा योजना यात तुम्हाला देखील 50,000पासून तर 10 लाखपर्यंत तुम्हाला अनुदान हे मिळू शकतं. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन हा अर्ज तुम्ही करू शकतात. यासाठी तुम्हाला आधार कार्ड, बँक पासबुक तुम्हाला ते लागणार आहे. त्यानंतर प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम किंवा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हा देखील एक चांगला उद्योग आहे. यात देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने जवळपास उत्पादन प्रवर्ग प्रकल्पानुसार 50 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज हे मिळू शकतं आणि तुम्हाला नियमानुसार सबसिडी देखील त्याच्यावर तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम वेबसाईटवर जाऊन किंवा जिल्हा उद्योग केंद्र किंवा खादी ग्रामोद्योग यांच्या वेब पोर्टलवर जाऊन तुम्हाला अर्ज हा भरायचा आहे. तर यासाठी जर बघितलं आपण तर 50 लाखापर्यंत किंवा सेवा किंवा कृषीपूरक जर तुम्ही आपण काही देत असाल तर तुम्हाला 20 लाखापर्यंत तुम्हाला अनुदान हे मिळू शकतं. किंवा प्रधानमंत्री कृषी उद्योजकता विकास केंद्र जर तुम्हाला स्थापन करायचं असेल तर देखील तुम्हाला तसं अनुदान देखील मिळू शकतं. तर ह्या होत्या सगळ्या योजना आपल्या 3 हेडखाली आपण आज बघितल्या. तर त्या 3 हेडखालच्या योजना म्हणजे आपल्या कृषी व पशुसंवर्धन, महिला व बाल विकास आणि रोजगार व स्वयंरोजगार. तर या 3 योजनांचा मी तुम्हाला इत्थंभूत सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
जर आपणा या योजनेमध्ये काही आपल्याला अडचण असेल किंवा काही प्रॉब्लेम असतील तर मला आपण कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करावी. व्हिडिओ आपणास आवडला असेल किंवा आवडला तर असेलच तर आपण सर्वांनी त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. तर बंधू भगिनींनो थांबतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपणास पुढच्या योजना या घेऊन येतो. थँक्यू व्हेरी मच. जय जवान, जय जवान, जय किसान, जय विज्ञान.